चला बनवूया गरमागरम मोदक घरच्या घरी। हे आहे त्यासाठी लागणारी सामग्री। आधी आपण घेणार आहोत 1.5 वाटी पाणी, त्यानंतर ॲड करूयात 1 चमचा तूप आणि चवीपुरता मीठ। आता छान उकळी आलेली आहे, ह्यात ॲड करूया 2 कप राईस फ्लावर। हे चांगलं एकजीव झाल्यावर प्लेट कव्हर करून 5 मिनिटांसाठी लो फ्लेमवर ठेवा। चला आता याचं सारण तयार करूयात। त्यासाठी चमचाभर साजूक तूप टाकूयात, ग्राइंड केलेलं खोबरं त्यात टाकूया। 3 ते 4 मिनिटं छान ह्याला परतून घेऊयात। थोडंसं हलकं ब्राउनिश झाल्यावर त्यात गूळ घाला आणि छान मिक्स करून घ्या। नंतर वेलची आणि सुंठ पावडर टाका। एकदम सुगंधी सारण तयार झालेलं आहे। आता ही उकड गरम गरम असतानाच मळून घ्यायची। अजिबात उकड थंड न करता छानपैकी मळून घ्यायची। आता हे एकजीव झाल्यावर आपण ह्याचे गोळे करून घेऊयात। आता साचा घ्या, त्यावर तूप लावा, त्यात थोडं पीठ घेऊन प्रेस करा। मग त्यात सारण भरा आणि वरून पुन्हा पीठ लावून बंद करा। बघा किती सुंदर मोदक तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने तुम्ही बाकीचे मोदक तयार करा। आता एक चाळण घेऊन आपण त्याला तूप लावूया। छानपैकी तयार झालेले मोदक हलकेसे पाण्यामध्ये डिप करून त्या प्रत्येक मोदकावर ना केशर घ्यायची, हलकीशी ती पाण्यामध्ये डिप करून लावून घ्यायची। वाफून घेतलेल्या पाण्यावर 8 ते 10 मिनिटं मोदकची चाळण ठेवूया। चला तर मग गॅस बंद करून चेक करूया। तुम्ही बघू शकाल किती छान वाफवले गेले आहेत। गोडसर गरमागरम उकडीचे मोदक तयार आहेत। तुम्ही नक्कीच घरी हे बनवून बघा। आणि तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।